इतिहासात मला आता काही रमायचं नाही. वास्तव असं आहे की हा देश आज अडचणीत आहे, जग अडचणीत आहे. भारत सरकारने एक ऑल पार्टी मीटिंग करून तातडीने या क्रायसिसमध्ये विरोधी पक्षालाही कॉन्फिडन्समध्ये घ्यायची गरज आहे. आज इकॉनॉमी असेल किंवा आज LPGचा क्रायसिस असेल, याच्यामुळे भारतातल्या अनेक व्यवसाय, महाराष्ट्रातले व्यवसाय, पुणे जिल्ह्यातले आणि बारामतीमध्ये हे अत्यंत अडचणीत आलेले आहेत. मला असं वाटतं आत्ता या देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान जगातली जागतिक परिस्थिती काय आणि त्याच्यानंतर होणारे पुढची आव्हानं ही आहेत. आजच बघा, दुबईवरनं आपले लोक परत आले. मी जयशंकरजींचे जाहीर आभार मानते की त्या काळात त्यांच्या MEAने, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी प्रत्येक खासदाराला मदत केली. मला तर केलीच. आपल्या भागातले अनेक लोक आपण परत आणण्यात आपल्याला यश मिळालं. आज दुबईचा एअरपोर्ट परत बंद झाला. आत्ताचीच बातमी सकाळी आलेली, दुबईचा एअरपोर्ट. त्याच्यामुळे आज इंग्रजीमध्ये ज्याला व्हॉलटाईल म्हणतात, असं जगातलं सगळं राजकारण, समाजकारण, इकॉनॉमी सगळ्या व्हॉलटाईल झाल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार स्वतःला ह्याच्या कसं इन्स्युलेट करणार आहे? फर्टिलायझरची काय पुढच्या परिस्थिती, तेलाचं काय होणार आहे? रशियामधून आपल्याला तेल मिळायला आता संधी मिळाली, पण किंमत किती वाढलेली आहे? LPGचं स्टोरेज का नाही आपण केलेलं? चायनासारख्या देशांनी LPGचं स्टोरेजचा प्लॅन केलाय. भारत सरकारने काय केलंय त्याच्याबद्दल? का हा एवढा मोठा तुटवता होतोय? त्यामुळे मला विचाराल तर आज पॉलिटिकल, सोशल आणि इकॉनॉमिकल क्रायसिस चाललेला आहे देशामध्ये आणि जगामध्ये, आणि भारत सरकार का ते कबूल करत नाहीये याचं उत्तर खरंच माझ्याकडे.